बिहारमध्ये बदलाव होणार असं तेजस्वी यादव यांनी म्हटलंय। मोठा विजयाचा कॉन्फिडन्स त्यांना आहे। तर आमचा विजय होणार आहे असा विश्वास सुद्धा तेजस्वी यादव यांनी आज पहिली प्रतिक्रिया देताना व्यक्त केला। तेजस्वी यादव यांना मोठ्या विजयाची अपेक्षा आहे। बिहारमध्ये बदलाव होणार असं तेजस्वी यादव यांनी म्हटलेलं आहे। परिवर्तनाची लढाई असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं। खरंच बिहारमध्ये असं काही परिवर्तन होणार का? जीत होने वाली है। सर बाहर आ जाइए, एक मिनट बाहर चलिए, हम लोग जीत रहे हैं। बहुत शुभकामनाएं आप लोगों को। जीत होने वाली है। बाहर चलिए, हम लोग जीत रहे हैं। बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। चलिए, सरकार बना रहे हैं। चलिए, तेजस्वी यादव हे सकाळीच घराबाहेर पडलेले आहेत। मतमोजणीच्या आधी ते बाहेर पडलेले आहेत आणि बदलाव होणार हा विश्वास तेजस्वी यादवांनी व्यक्त केलेला आहे। तेजस्वी यादव यांची ही पहिली प्रतिक्रिया विश्वासपूर्ण अशी ही त्यांची प्रतिक्रिया। अर्थात प्रत्यक्षात काय होतंय ते तुम्हाला आमच्या टीव्ही स्क्रीनवर क्षणाक्षणाची अपडेट मिळणार आहे। 10 मिनिटांमध्ये बिहार निवडणुकीमध्ये आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अवघी काही मिनिटं उरलेली आहेत आणि पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 8 वाजता बरोबर बॅलेट पेपर जे आहेत त्याची मतमोजणी होईल आणि त्यानंतर पोस्टल मतं मोजली जातील आणि ईव्हीएमची मतं त्यानंतर मोजली जाणार आहेत। मात्र पहिला कल पुढच्या काही क्षणातच आपल्या हाती। नक्कीच, आणि बिहारमध्ये नेमकं काय होतंय याकडे सगळ्या देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे। तिथे काय समीकरणं बदलणार आहेत का किंवा आहे तीच समीकरणं कायम राहणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर नितीश कुमार यांच्याकडनं आधीच बॅनर लागण्यात आलेले आहेत। टायगर अभी जिंदा है अशा प्रकारचे बॅनर सध्या बिहारमध्ये लागलेले आहेत। नितीश कुमार यांच्यावरच बिहारकरांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे का की मग तरुण नेतृत्व म्हणून तेजस्वी यादव यांना संधी मिळणार? संपूर्ण देशाचं लक्ष याकडे आहे। जसं मी मगाशी म्हटलं की बिहारमध्ये ही ताकद आहे की देशाचं राजकारण बिहार बदलू शकतो आणि त्यामुळेच या बिहारच्या निकालाकडे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचं देखील तेवढंच लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, आणि एसआयआर मुळे तर बिहारची निवडणूक लक्षवेधी ठरलेली होती। तर आता एसआयआर नंतरची होणारी ही झालेली ही निवडणूक आणि येणारे निकाल काही वेगळा उलटफेर करणार आहेत का? त्या ठिकाणी सरकार बदलणार आहे की जे एक्झिट पोलने कल दिलेले आहेत त्यानुसारच सरकार स्थापन होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं। टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला अपडेट्स पाहता येतील। 8 वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार। अवघे काही 3 मिनिटं उरलेली आहेत। 3 मिनिटांनंतर आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिला कल हाती येईल त्यावेळेला बिहारचा पूर्ण कल आपल्याला समजणार आहे। त्यामुळे पहिला कल कोणाच्या बाजूने हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। पोस्टल मतांमध्ये बिहारवासियांनी आणि अर्थात त्यामध्ये सगळे सरकारी नोकर असतात, तर लष्करी अधिकारी किंवा लष्करी जवान असतात त्यांच्यासाठीचे हे मतदान आहे। तर अशा वेळेला त्यामध्ये कोणाचा कल दिसतो हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असेल। मतदान केंद्र